रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वहिनींनी माझ्यासाठी बनवला फ्राईड राईस। कसा बनवला हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी 4 वाटी तांदळापासून भात तयार केला। त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल घातलं। तेलामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कापून घातल्या। त्यानंतर बारीक कापलेले 2 कांदे घातले। हा राईस बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे। 2 शिमला मिरची लांबट कापून घातल्या। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता, गाजर, पत्ताकोबी वगैरे। मुलांना गाजर पत्ताकोबी आवडत नसल्यामुळे आम्ही इथे घातले नाही। त्यानंतर 2 चम्मच एवढी येथे शेजवान चटणी घातली। त्यानंतर 2 चम्मच सोया सॉस आणि 2 चम्मच एवढा ग्रीन चिली सॉस इथे घातला। आता सर्वात शेवटी आपल्याला इथे घालायचा आहे शेजवान फ्राईड राईस मसाला। हा मसाला नीट मिक्स झाला की यामध्ये आपण मगाशी शिजवलेला भात घालणार आहोत। या सर्व मसाल्यामध्ये हा भात नीट मिक्स करून घ्यायचा आणि वरून चवीपुरतं मीठ घालायचं। इथे वहिनींनी भात शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे त्यांनी वरून मीठ घातलं नाही। चला तर आपला इथे फ्राईड राईस तयार आहे। आता या राईसला एक वाफ आणूया। इकडे राईसला वाफ येत होती तोपर्यंत आमच्या ननद भावजाईंच्या गप्पा चालू होत्या। चला तर मग मंडळी, इथे तयार आहे वहिनीच्या हातचा फ्राईड राईस। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।